पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या आदेशान्वये सोलापूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांसह बेकायदेशीरपणे वाहनात फेरफार करून गाड्या मॉडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मोहीम बुधवारी दुपारी अचानकपणे सुरू करण्यात आली। सिव्हिल चौकात शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून बुलेट गाडीला असलेला शासनाच्या नियमानुसार लावण्यात आलेला सायलेन्सर काढून स्वतःच्या मर्जीप्रमाणे वाहनाला कर्णकर्कश आवाज असलेले सायलेन्सर, वायू प्रदूषण व रस्त्यावरील वाहनधारकांना व्यत्यय निर्माण करणाऱ्या वाहनाविरुद्ध कारवाई करून गाड्याला लावण्यात आलेले सायलेन्सर काढण्याची कारवाई सुरू आहे। जवळपास 15 ते 20 बुलेटवर सिव्हिल चौकात कारवाई करण्यात आली। तसेच अशोक चौक पोलीस चौकी परिसरात पोलीस निरीक्षक शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा नंबर प्लेट्स विविध वाहनांवर कारवाई सत्र सुरूच आहे। या कारवाईवेळी काही वाहनांना नंबर प्लेट सुद्धा नव्हत्या, तर काही वाहनांवर नंबर प्लेटच्या ठिकाणी आपल्या नेत्यांची छबी होती, तर काही वाहनांवर राष्ट्रपुरुष व संघटनांचे नाव लावलेलं पाहायला मिळालं। नुकतेच पुण्यात पोलीस आयुक्त डॉक्टर अमितेश कुमार यांनी येथील 250हून अधिक गुंडांना एकत्रित बोलावून सज्जड दम दिला होता, तर नाशिक पोलीस आयुक्त आदेशान्वये अशाच पद्धतीने बुलेट गाडीला बदललेले सायलेन्सर चालकांच्या सायलेन्सर काढून कारवाई केली होती। आता नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पदभार घेऊन आठवडा उलटला नाही, तोच त्यांनी हा आदेश काढून शहरात वावरणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांसह दहशत निर्माण करणाऱ्या वाहनांच्या विरोधात कारवाई सत्र सुरू केल्यानं नागरिकातून समाधानाचं वातावरण आहे। दरम्यान काल झालेल्या शांतता बैठकीत येणाऱ्या सण उत्सवात 2 बेस 2 टॉप शिवाय साऊंड सिस्टमला परवानगी मिळणार नाही असं सांगितल्यानं अनेक शिवप्रेमी मंडळांची हिरमोड झालाय। हा कायदा फक्त निवडक सणावेळीच का लागू होतो असा सवाल विचारला जातोय। श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या। मोबाईल क्रमांक 8668 34 49 79।